बायको गेली माहेरी, आपण बनवूया मांदेली करी. हाय फ्रेंड्स, आज आपण मांदेली करी बनवतोय. ह्याच्यासाठी आपण थोडीशी मांदेली घेतली. इन्ग्रेडियंट्स बघूया. हळद घेतली आहे, लाल तिखट, मीठ चवीनुसार आणि धना जिरं. आपण ग्राइंडिंगसाठी घेतोय कोथिंबीर, लसूण, मिरच्या, टमाटे आणि आपण त्याच्यात टाकणार आहे कोकम आणि कढीपत्ता. चला आपण बनवायला घेऊया. तेल आपलं चांगलंच गरम झालेलं आहे. आता फ्लेम जरा लो करूया आणि त्याच्यामध्ये आपण आता टाकूया कढीपत्ता. आपण जे मिश्रण बनवलेलं ते इथे रेडी आहे. आपण हे त्याच्यामध्ये आता ॲड करूया. लक्षात ठेवा, फ्लेम लो ठेवायची आहे. आता ह्याला आपण 1-2 मिनटं चांगलं भाजून घेऊया. आता हे शिजलेलं आहे चांगलं. तर ह्याच्यात आपण टाकूया लाल तिखट, हळद, धने जिरं आणि मीठ. सगळे इन्ग्रेडियंट्स टाकून आपण त्याला चांगलं व्यवस्थित 2-3 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि मग आपण त्याच्यात मांदेली सोडूया. मांदेली सोडण्याआधी आपण थोडंसं त्याच्यात पाणी ॲड करून घेऊया. आता ह्याला चांगली उकळी येते, तर आपण ह्याच्यामध्ये मांदेली सोडूया. ह्याला चांगली उकळी येऊ देऊया आपण 3 ते 4 मिनटं. तोपर्यंत आपण त्याला ढवळायचं नाही आहे. जेवणाला आधी व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. ते शिजल्यानंतर चांगला अर्क सोडतो मच्छीचा फ्लेवर. तिकडे माझी भांडी धुवून झाली आहेत आणि इकडे माझी फिश करी रेडी झाली आहे. आता आपण ह्याला सर्व करूया. ही आपली मांदेली करी रेडी झालेली आहे. आपण जास्त ढवळाढवळ केली नाही म्हणून मांदेली अख्खीच्या अख्खी आपण बघू शकता इथे. थँक्यू. एन्जॉय.